सध्या पुणे जिल्ह्यामध्ये असलेलं श्री क्षेत्र भीमाशंकर हे सर्वसामान्यांसाठी म्हणजे दर्शन घेण्यासाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि जवळजवळ 10 जानेवारीपासून तर 10 एप्रिलपर्यंत हे मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे असा जो अध्यादेश आहे तो जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढलेला आहे। त्याला कारणही तसंच आहे, कारण या भीमाशंकर मंदिराचं डागडुजीचं काम सुरू आहे, इथल्या सभामंडपाचं काम सुरू आहे, पायऱ्यांचं काम सुरू आहे आणि जो आपण कुंभमेळा पाहतोय त्याच्या पार्श्वभूमीवर इथं मोठी गर्दी होईल, त्यामुळे हे काम अतिवेगाने सुरू आहे। आता इथं जर आपण पाहिलं तर या मंदिराच्या पासून जवळजवळ 5 किलोमीटर अंतरावरच पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे आणि तिथे कोणालाही सोडलं जात नाही। मात्र काल जे खासदार आहेत निशिकांत दुबे हे चक्क इथं हेलिकॉप्टरने जंगलात उतरले आणि तिथून ते भीमाशंकरकडे दर्शनासाठी गेले। त्यांना हे भीमाशंकरचं दर्शन देखील दिलं गेलं आणि याच्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे, कारण महाशिवरात्रीला देखील तिथे फक्त शासकीय महापूजा झाली, सामान्यांना देखील सोडलं गेलं नाही। पतित पावन संघटनेने इशारा दिला होता की आम्ही महाशिवरात्रीला तिथे दर्शन घेऊच, मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या संयमाने किंवा त्यांच्या समन्वयाने हा प्रकार टाळला गेला। मात्र सामान्यांना दर्शन नाही आणि इथे अशा पद्धतीने खासदार निशिकांत दुबे हे जाऊन दर्शन कसं घेतात यामुळे परिसरामध्ये चर्चा रंगली आहे। माझ्यासोबत भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे प्रशांत काळे हे देखील आहेत। त्या भीमाशंकर ट्रस्टच्या कामासंदर्भात त्यांना संपूर्ण माहिती आहे। काय सांगाल की आता जो काल प्रकार घडला त्याच्यामुळे सामान्यांमध्ये खरं तर चर्चा रंगलेली आहे की असं झालं कसं, कारण सामान्यांना सोडलं सुद्धा जात नाही। आम्ही स्वतःसुद्धा पत्रकार म्हणून जेव्हा तिथे जातो तेव्हा आम्हाला पोलिसांची परवानगी घ्यावी लागते, मगच तिथे जाता येतं। मात्र यांना स्पेशल ट्रीटमेंट का दिली गेली? मी प्रथमतः सांगतो की मी प्रशांत काळे, घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। मी भीमाशंकर देवस्थानवर अनेक वर्ष विश्वस्त म्हणून कामकाज पाहिलेलं आहे आणि सध्या विश्व हिंदू परिषदचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी कामकाज पाहत आहे। तर मुद्दा हाच आहे, म्हणजे सर्व जो प्रश्न सर्वसामान्यांना भाविक भक्तांना जो पडलेला आहे तोच प्रश्न माझ्यासारख्या व्यक्तीला पडलेला आहे की एवढं मोठं भीमाशंकर तीर्थक्षेत्र आहे, ज्योतिर्लिंग आहे, 10 जानेवारीपासून ते 10 एप्रिलपर्यंत भीमाशंकरचं मंदिर हे बंद आहे आणि वास्तविक पाहता ते बंद ठेवणं योग्य होतं, कारण एवढा मोठा 288 कोटीचा विकास आराखडा आज शासन एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये करत आहे आणि जर तो आराखडा काम करत असताना तो सभामंडप पाडलेला आहे, पायरी मार्ग पूर्णपणे पाडलेला आहे आणि नवीन नाविन्याने त्याचं काम चालू आहे, ते काम करत असताना अपघात होऊ नये म्हणून आपण सर्वसामान्य लोकांना दर्शन बंद ठेवलेलं आहे। वास्तविक पाहता देव आणि भक्त यांच्यामध्ये कोणी नसावं, पण देवाला प्रत्येक भक्ताला हे देवाचं दर्शन घेता यायला पाहिजेलच आहे, याच्याबद्दल काही दुमत नाही, कारण प्रत्येक माणूस हा भाविक आहे, आपल्या सगळ्या प्रेमाने शिवाकडे जातो आहे। शिव आणि भक्त याच्यामध्ये कोणी आडकाठी करता कामा नये, परंतु तिथली परिस्थिती अशी आहे की मंदिर बंद ठेवणं गरजेचं होतं, कारण त्याशिवाय विकास आराखडा हा पूर्ण झाला नसता। काही 2-3 महिन्यासाठी मंदिर जर बंद झालं तर कायमस्वरूपी त्याच्यात अधिकच्या सुविधा ह्या लोकांना, भाविकांना चांगल्या प्रकारे मिळणार आहेत। परंतु मुद्दा हा आहे कळीचा की एक खासदार निशिकांतजी दुबे हे खासदार साहेब हेलिकॉप्टर घेऊन तिथे येतात, भीमाशंकरसारख्या अभयारण्याच्या ठिकाणी जिथं अभयारण्यामध्ये एक गाडी देखील प्रवेश करणं अत्यंत दुर्मिळ आहे, त्या ठिकाणी हेलिकॉप्टर येतं आणि हेलिकॉप्टर उतरून ते दर्शनाला जातात आणि ते दर्शन घेतात। मुळात हेलिकॉप्टर आलं कसं? ज्यावेळेस अजितदादा पवारांचा अपघात झाल्यानंतर हवाई वाहतुकीवर एवढी बंधनं आलेली आहेत, एवढ्या चर्चा आलेल्या आहेत, राष्ट्रीय स्तरावरती त्याच्या चर्चा झडत आहेत आणि अशा वेळेस एक हेलिकॉप्टर येतं, भीमाशंकरला उतरतं आणि ते राजरोसपणे दर्शन करून निघून पण जातं। मुळात हाच मोठा प्रश्न आहे, याला जबाबदार कोण आहे की हेलिकॉप्टरने माणूस येतो। आता दुसरा एक मुद्दा आहे की मी तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांशी चर्चा केली की बाबा तुम्ही मंदिर खोललं होतं किंवा कसं काय, तर भीमाशंकरची परिस्थिती अशी आहे, तिथल्या नित्यपूजा अशा आहेत की जरी मंदिर बंद असेल तरी नित्यपूजा ह्या नेहमीच्या चालू आहेत। तर सकाळी 5:30ला मंदिराची नित्यपूजा, महापूजा, अभिषेक वगैरे होऊन, आरती होऊन, दुपारी 12चा महानैवेद्य, दुपारी 3ची आरती आणि सायंकाळची आरती, ह्या 4 वेळेस मंदिर उघडतं। तर नेमक्या वेळेस 3 वाजता त्यावेळी हे महाशय तिथं आले होते आणि ते मंदिरामध्ये ज्यावेळी मंदिर उघडं असल्यामुळं ते त्या ठिकाणी गेले आणि एवढा मोठा माणूस एवढ्या लवाजम्यासहित आलेला आहे, हेलिकॉप्टरने आलेला आहे, तर त्या पुजाऱ्यांची हिंमत किंवा धाडस झालं नसेल यदा कदाचित। परंतु माझा दुसरा मुद्दा असा आहे की कोणत्याही नेत्यानं किंवा कोणत्याही माणसानं, आता मी देखील माझी विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी अनेक वर्ष काम केलं, पण अजूनही मी महाशिवरात्रीला देखील दर्शन केलं नाही। आमच्याकडे एक परंपरा होती की महाशिवरात्रीचं दर्शन केल्याशिवाय उपवास सोडायचा नाही, तरी देखील ह्यावर्षी तो खंडित झाला ह्या काळामध्ये, तरी पण आम्ही भीमाशंकरला गेलो नाही। म्हणजे कुणी अडवलं यदा कदाचित नसतं बाहेरून दर्शन घ्यायला, परंतु यांनी आग्रह का केला आणि त्या आग्रहाला प्रोत्साहन कुणी दिलं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे की हे प्रोत्साहन कुणी दिलं। हा म्हणजे एवढं मोठं मंदिर बंद असताना, आज देशातलं एवढं मोठं नामांकित मंदिर आहे ते बंद असताना ते दर्शनाला तिथे येतात आणि मी याला सपोर्ट कुणीतरी केला असेल ना,
याची चौकशी झाली पाहिजे की कोणी हे याच्यामागं कोण आहे वास्तविक पाहता. कारण हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही कोणत्या, की सर्वसामान्य माणूस येऊन तो खोलून जाईल. पुजारी तर बिचारे आपले सर्वसामान्य आहेत. म्हणजे मला वाटतं की मला असं वाटतं की त्यांना दोष देण्यापेक्षा की हेलिकॉप्टरला परमिशन कोणी दिली इथून सुरुवात झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि भाविक भक्तांनी तर प्रत्येकाने दर्शन केलंच पाहिजे. माझं तर पहिल्यापासून मी तुम्हाला सांगतोय की देव आणि भक्त यांच्यामध्ये कोणी येता कामा नये. आणि परंतु ही ती आत्ताची परिस्थिती नाही आहे. आणि ज्येष्ठ लोकांनी किंवा जे VIP लोक आहेत त्यांनी देखील असा आग्रह किंवा करायला नको पाहिजे होता की आपल्यामुळं इतरांच्या भावना दुखवतील. आता काय झालेलं आहे, जे सर्वसामान्य भाविक आहेत त्यांच्या भावना दुखवलेल्या आहेत की तुम्हाला पैसे देऊन किंवा तुम्ही हेलिकॉप्टरने आलेत आणि आम्ही जर आता हजारो लोक इथनं पायी जातात. हरिश्चंद्र महादेव मंदिरामध्ये अनेक लोक इथं मुक्कामी असतात पायी जाणारी, आणि ते भीमाशंकरच्या दर्शनी अक्षरशः रडतात. आणि काही नाही तर कमीत कमी जिथं बंद करतात त्या गेटचं दर्शन करून येतात निघून. म्हणजे जे पायी जातात त्यांना जर आपण दर्शन देऊ शकत नाही, मग हवेतून हेलिकॉप्टरच्या लोकांना म्हणजे देव काय श्रीमंतांचा आहे का? ही खरोखर सर्वांनीच आत्मपरीक्षण करण्याची आता वेळ आलेली आहे. निश्चितच कुठेतरी आत्मपरीक्षणाची वेळ आहे. कारण ज्या पद्धतीने सर्वसामान्य भाविक महाशिवरात्रीला देखील तिथे दर्शन घेऊ शकला नाही. इतर वेळी देशभरातून अनेक भाविक येतात, मात्र भीमाशंकरला पोहोचू शकत नाही. त्यांना दर्शनाशिवाय परत जावं लागतं. आणि अशा वेळेस एक खासदार निशिकांत दुबे इथे येतात आणि ते VIP ट्रीटमेंट घेऊन तिथे दर्शन घेतात. आता पुजाऱ्यांची त्याच्यामध्ये चूक होती का? तर ती दर्शनाची वेळ होती, मंदिराची नित्यपूजेची वेळ होती, त्यामुळे ते तिथे पोहोचू शकले असं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे जे प्रशासनातले अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी या संदर्भातला पूर्ण पाठपुरावा करून याच्यामध्ये कोण दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करणं तितकंच गरजेचं आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, घोडेगाव, पुणे.